आवाज कमी येतोय, माझ्या आवाजासारखा आवाज आला पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की। आता जमलं। हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आजच्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडी अनुषंगित सगळ्या संघटनाच्या विस्तृत बैठकीसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री निलेशजी पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिताताई माळी, व्यासपीठावर उपस्थित विधानसभा क्षेत्रप्रमुख संजयराव पाटील, PM पाटील सर, DO नाना, गजानन नाना पाटील, मुकुंदरावजी नन्नोरे, आता इतकी नावं आहेत तर सगळ्यांची माफी मागतोय। सगळं सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले माझे सगळे शिवदूत, बूथ प्रमुख, बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, आज जळगाव तालुक्याच्या बैठकीनंतर आपण धरणगाव तालुक्याची बैठक या ठिकाणी लावली। दोघा बैठकी याच्याकरता लावल्याने की एवढी मोठी जागा आपल्याला मिळाली नसती, कारण की जळगाव तालुक्याची बैठक लावली तिथे सुद्धा 1500-1600 लोक होते आणि इथेही बैठकीमध्ये जवळपास 1500-1600 लोक आहे, म्हणजे 3500 लोकांचा हॉल जवळपास आपल्याकडनं उपलब्ध झाला नसता। त्यामुळे आपण दोघं तालुक्यांची वेगळी वेगळी बैठक लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। आज वेगळे वेगळे भाषण मलाही ऐकायला मिळाले। गजाननांना इंग्रजीमध्ये बोलल्यावर मला खूप आनंद वाटला कि भाई हमारा बड़ा भाई तो अंग्रेजी में बोल रहा है। आमचे DO नाना तर खणकवून खणकवून सांगत होते। मुकुंदराव तर आपल्या समाजाला ज्याचं ते काम करतात मागासवर्गीय सेनेचं, मुकुंदरावाने आमचे बिल्लस टायगर सेनेचे अध्यक्ष दोघजण त्यांच्या समाजाच्या बाबतीमध्ये सांगत होते। सुधाकर बापूंनी आपल्या विकासाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या। संजीव पाटील सरांनी संघटनेमध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने चाललंय, PM पाटील सरांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे। आता मला सांगा, एवढे विषय झाल्यानंतर निलेश पाटलांनी थोडक्यात आवरून गेली आणि हे सगळे बोलत असताना निलेश भाऊंनी आपलं भाषण थोडक्यात आवरलं। सगळ्यांचे मुद्दे संपल्यानंतर जे मुद्दे मला बोलायचे होते ते प्रत्येकाने थोडे 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 बोलून टाकले। महिला आघाडीने महिला आघाडीचं मांडलं, पुरुष आघाडीने पुरुष आघाडीचं मांडलं, बूथ प्रमुखांनी बूथ प्रमुखांचं। आता मी बोलावं काय? मेरे पास न दादा की दौलत है न मेरे बाप की दौलत है, मेरे पास न मेरे दादा की दौलत है न मेरे बाप की दौलत है, मेरे पास सिर्फ तुम्हारे आशीर्वाद की दौलत है। आणि हे जे मी करतोय, मी हे जे वागतोय हे फक्त तुमच्या करता करतोय। या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये फक्त जळगाव जिल्ह्याचं लक्ष नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। जे 40 रेडे फुटून गेले म्हणणारा संजय राऊत, त्याला माझा चॅलेंज आहे, तेरा पहलवान उतार दे मेरे सामने। त्या सुलेखाताई अंधारेला, ती माझी बहीण आहे, तिला माझं आव्हान आहे। तुम्ही धरणगावच्या कोट बाजाराच्या सभेत बोलून गेला होता की या रेड्याला आम्ही कापणार आहोत। हा रेडा तयार आहे, हा तयार आहे, पण तुझ्याकडे कापणारा माणूस कोणी तलवार घेऊन उभा आहे का त्याची तलाश हा गुलाबराव पाटील करतोय। यांनी मला आव्हान केलं होतं मित्रांनो की मी गद्दार आहे। त्यावेळेस मी सांगितलं होतं विधानसभेत की आम्ही गद्दारी केली नाही, आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी जवळ राहून
आम्ही उठाव केलाय, उठाव. आणि आज तुम्हाला सगळ्यांना पटलं असेल, जर गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला नसता तर 2 वर्षामध्ये जे करोडो रुपयाचे काम झाले ते आज होऊ शकले नसते. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. काल परवाकडे संजय राऊत येऊन गेले धरणगावमध्ये. ऐसा पाऊस पडला, ऐसा पाऊस पडला, टांगा पलटी, घोडे फरार. आता माझं आव्हान आहे, तुम्ही म्हटले होते ना का जिथं 40 लोक उभे आहे तिथं 40 ठिकाणी आम्ही शिवसैनिक उभे करू. तो कौन है तेरा शिवसैनिक बताओ. कौन उभं राहायला तयार आहे आमच्या समोर, उसका नाम बताओ. हे सगळे पळपुट्टे आहेत. यांना आयात करलेला माणूस आणावा लागेल, दत्तक पुत्र नाम निश्चित करावं लागेल. हीच आमची पहिली विजयाची या ठिकाणी नमुना आहे. मेरे जिस्म में और मेरे जान में बाला साहब का नाम है. मेरे जिस्म में और मेरे जान में बाला साहब का नाम है. आज अगर मैं यहां जिंदा हूं वह उनका ही एहसान है. त्यामुळे बाळासाहेबांचे सगळे विचार सोडून उद्धव साहेब तुम्ही गहाण ठेवून दिले आहेत. त्यांना माहिती आहे, त्यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये सांगितलं की त्याच्याबरोबर लढणं एवढं सोपं नाहीये. कारण की गुलाबराव पाटलाकडे पैसा नसेल, पण गुलाबराव पाटलाकडे जे सैन्य आहे वो जे सैनिक माझ्याकडे आहे वो थकते नहीं है और रुकते नहीं है, वो बिकते नहीं है और किसके सामने झुकते नहीं है. ही जी ताकद है, ही तुमची ताकद. माझ्या भरोशावर, तुमच्या भरोशावर मी लढतोय. आणि आज या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जे कामं चालली आहेत, ही कामं चालण्याचं मूळ कारण गोपाल बापू बोलले, बंधारे. बापूसाहेब 25-25, 30-30 वर्ष लोक आमदार राहिलेत, पण त्यांना कधी बंधारे सुचले नाही, त्यांना शेत रस्ते सुटले नाही, त्यांना रोड सुचले नाही. फक्त माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे, मी तुमच्याकरता 58 महिने काम केलंय. माझा आजचा प्रवास जर पाहिला तर मी परवा रात्री मुंबई गेलो. काल मी पुरं दिवसभर मुंबईत काम केलं, पुन्हा आज आपल्याकडे आलो, पुन्हा उद्याच्या दिवशी औरंगाबाद जाणार आहे, परवाच्या दिवशी पुन्हा मुंबई जाणार आहे, मुंबईहून पुन्हा जळगाव येणार आहे. आता वय 58 आहे, तो भी मैं भागता हूं, तरी मी पळतो, तरी मी फ्रेश राहतो. कधी सांगत नाही माझं अंग दुखतंय. आता जो तुमच्या समोर आलोय, 2 इंजेक्शन घेऊन आलोय. सांगायचा अर्थ असा आहे की हे जे करतोय हे तुमच्या भरोशावर करतोय. नाही आपण नुसतं रोड गटर वॉटर केलं नाही, आपण लोकांच्या मनात घुसलो. काही काहींनी सांगितलं म्हणे इलेक्शन आलं म्हणून पंढरपूरची वारी केली. अरे केली ना, आम्ही केली. पंढरपूरची वारी आम्ही केली. आम्ही विठोबाला भेटायला गेलो आणि विठोबाला सांगितलं की जो जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यानाश कर. आजपर्यंत या जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी जी वारी केली नाही ती आमच्या पक्षाच्या लोकांनी केली. आम्ही सायकली वाटल्या, त्याच्यावर टीका झाली. आम्ही मुलींना सायकली वाटल्या, त्याच्यावर टीका झाली. बरं बा, आम्हाला लेट सुचलं, पण आम्ही 3-3.5 हजार लोकांना मुंबईमध्ये जाऊन त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करून घरी आणतोय. हे काय साधं काम आहे? त्याच्यामध्ये गुलाबराव पाटलाची कॉलर टाईट नाही होत एकट्याची, तिथला जो कार्यकर्ता होत असतो ना त्याची पण कॉलर टाईट होते भैया. तो पण सांगतो की हे आम्ही केलं. काही काही गावामध्ये लाखो कामं केली आहेत आपण, लाखो रुपयाची कामं केलीत, पण आम्ही प्रचार आणि प्रसारमध्ये कमी आहे. आता काही काही लोक आमच्या लोकांना बोलवतात गणपतीच्या पावतीला. आता गणपती काही एका पक्षाचा थोडी असतो, गणपती बाप्पा सगळ्या पक्षाचा आहे. पावती फाडायला गेली की त्यांच्या गळ्यामध्ये फटके घालतात, यांचा आमच्या पक्षामध्ये प्रवेश. तर आमच्या बावरखेड्याच्या पोरांना असंच फसवलं. दुसऱ्या दिवशी ते पोरं आले म्हणे भाऊ असं असं झालं, त्यांनी असं असं केलं म्हणून आम्ही असं असं करतो. दुसऱ्या दिवशी ते आजा मेरे गाडी में बैठ जा, पुन्हा आपल्याकडे आले.
म्हणजे अशा पद्धतीने जे लोकांमध्ये फैलवलं जात आहे, लोक म्हणले लोकसभेमध्ये मुस्लिम बांधवांनी तुम्हाला मतं दिली नाही, विधानसभेचं काय? मी चॅलेंज देतो तुम्हाला, माझा विश्वास आहे गुलाबराव पाटील म्हणून 50% वरती मुस्लिमांची मतं गुलाबराव पाटलाला मिळतील याचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आता धरणगावमध्ये जवळपास 101 मुस्लिमांचा प्रवेश पुढच्या आठवड्यात आहे आणि ही संख्या पाहिल्यावर एकही भाड्यानं माणूस आणलेला नाही. काम धंद्याचे दिवस आहे, उडीद मुगचं काम चालू आहे, गिरणा धरण फुल भरलंय, पाटाचे 5 पाणी मिळणार आहेत. हे सगळं असल्यानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. हे तर गावातले प्रमुख कार्यकर्ते आहे. दोन्ही तालुक्यांची संख्या पकडली मी 3500 लोक मेळाव्याला होते. यांनी प्रत्येकने जर 5-5 लोक भी आमदारकीचा फॉर्म भरायला आणले तर राम बोलो भाई राम हो गया, समज लो आप. आणि लाडक्या बहिणी एवढ्या संतापल्या आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्ही जर आमचं सरकार पुन्हा निवडून दिलं तर 1,500चं 3,000 रुपये करण्याचं वचन एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलंय. माणसांना भाव नाही राहिला, एवढा भाव तुम्हाला आला. एसटी मध्ये अर्ध तिकीट फुकट, माणूस गायब, बाई अंदर. का तर 2 भाज्या जास्त येतात. मुलगी जन्माला आली तर तिच्या 18 वर्षाचा होईपर्यंत तिच्या नावावर 1,01,000 रुपये. हे कोणी दिलं? आमचे दाढीवाले एकनाथराव मामू, एकनाथराव शिंदे साहेब. ते आटपतं की नाही आटपतं? देशामध्ये सगळ्या मुलींना मोफत शिक्षण देणारा मुख्यमंत्री कुठे जन्माला आला असेल तर तो महाराष्ट्रात आला. त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजी शिंदे. आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणींच्या अकाउंटवर डायरेक्ट 1500. आदमी को मालूम भी नहीं नोट कब आ गई. कोणी पाहू भी शकत नाही. तो बोलेंगे तो बँक मध्ये कोणाची गर्दी जास्त? आई शपथ सांगा, कोरोना नंतर सगळ्यात जास्त गर्दी जर कोणाची पाहिली असेल तर माझ्या माय बहिणीची केली, ती माझ्या एकनाथराव शिंदे साहेबांनी केली. आणि हे टीका करतात की निवडणुका आल्या म्हणून मुख्यमंत्री हे करताय. अरे मला सांगा, माझ्यापेक्षा वडील मंडळी बसली आहे, माझ्या बरोबरीचे काम करणारे लोक बसले आहेत. 2 वर्ष 3 महिन्यामध्ये 13 वेळेस एका जिल्ह्यामध्ये येणारा मुख्यमंत्री कोणी असेल या जळगाव जिल्ह्यामध्ये, त्याचं नाव एकनाथराव शिंदे साहेब आहे. मग सगळ्या बाजूने जर आपण विचार केला, विकासामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार पुढे आहे. महिलांच्या योजना राबवण्यामध्ये एकनाथराव शिंदेचं सरकार पुढे आहे. नगर विकासच्या योजना राबवण्यामध्ये एकनाथराव शिंदेचं सरकार पुढे आहे. लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय घेऊन 46,000 कोटी रुपये देणारा एकनाथराव शिंदेचं सरकार आहे. ज्या शाळांना अनुदान नाही त्यांना अनुदान देणारं एकनाथराव शिंदेचं सरकार आहे. ज्या शेतकऱ्यांना विजेपासून त्रास होता त्यांचं वीज माफ करणारं सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार आहे. 7.5च्या मोटरचं बिल माफ कायमस्वरूपी करणारं एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आहे. आणि येत्या वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये 10% पैसे भरा आणि सोलारची मोटर बसवणारा हा एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आहे. मग अशा माणसांच्या मागे उभं राहायचं नाही तर कशांच्या मागे उभं राहायचं? आणि मी एकनाथराव शिंदेचा माणूस आहे. माझ्यावर टीका झाली, हा गद्दार आहे. अरे मी नंबर 33 ला गेलो, तिर्री पे तिर्री गया मैं. माझ्या पहिले सगळे चालले गेले. मी तर उद्धव साहेबांकडे गेलो. उद्धव साहेबांना सांगितलं की साहेब, वापीपर्यंत एकनाथ शिंदे साहेब 13 आमदार घेऊन निघाले आहे, त्यांना बोलवू शकतो आपण, थांबवू शकतो. तेव्हा काही चमच्यांनी तिथं सांगितलं की काही गरज नाही, तुला जायचं असेल, तुम्हाला जायचं असेल जा. तेव्हा आम्ही आमची पेटी बांधली आणि हम भी निकल पड़े झाड़ी और डोंगर देखने के लिए. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की आपल्याला मंत्रीपद मिळाल्यानंतर आपण विविध कामं या मतदारसंघामध्ये केली.
मंत्री असल्यानंतर सुद्धा तुमच्याशी माझा संपर्क मी कमी पडू दिला नाही. सुख असो दुःख असो, सार्वजनिक काम असो, व्यक्तिगत काम असो, माझ्या कार्यकर्त्यावर आलेलं संकट असो, ज्या दिवशी मला वाटतं की माझा कार्यकर्ता अडचणीत आहे, हा वेगळा विचार करू शकतो, त्यावेळेस गुलाबराव पाटलाच्या मनामध्ये हेच येतं की हे सगळे माझे कुटुंबीय आहे, हे सगळे माझे भाऊ आहे. आणि मला माहिती आहे भाऊचा जर उलटा अर्थ केला तर मी कायम तुझ्या मागे उभा आहे, त्याचं नाव गुलाबराव पाटील आहे, हे सगळेजण विसरू शकत नाही. आणि तेच काम करण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीमध्ये काय होईल, कोण जिंकेल कोण पडेल याच्याशी मला घेणं देणं नाही. माझं नुकसान 10% होईल, पण माझ्या कार्यकर्त्याचं आणि माझ्या मतदारसंघाचं हे 90% नुकसान होऊ शकते हे मला माहित आहे. याचं कारण आत्ता माझे 1000 कोटी रुपयाचे कामं मंजूर आहेत आत्ता, पण आचारसंहितेमुळे मी ते कामं सुरू करू शकणार नाही. आणि तुम्ही जर थोडीशी चूक केली तर आपल्या विकासाला खीळ बसणार आहे. माझ्या निवडणुकीपुरता विचार करू नका. माझ्या निवडणुकीनंतर तुमची जिल्हा परिषदची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची निवडणूक आहे, नगरपालिकेची निवडणूक आहे. मुंडकं राहिलं तर शरीर राहतं, मुंडकं जर कापलं गेलं तर हात पायाला काही महत्व नसते. तुमचं मुंडकं गुलाबराव पाटील आहे. तुम्ही फक्त मला विधानसभेत पाठवा. अरे इनका आदमी भी दिखेगा नहीं आपको सामने खड़ा रहने वाला, ये चॅलेंज से बोलता हूं. जे माझ्या समोर उभे राहतील ना, जर ते पडले ना, गोधडीच्या बाहेरच निघू शकत नाही. कारण की 2 महिन्याने पुन्हा झेडपी आहे. खड़ा तो मैं हूं, हाँ ना तू बड़ा ना मैं बड़ा, मैं तो मुसीबत में खड़ा हुई गुलाबराव पाटील बड़ा. मीच तुमच्या मागे उभा आहे. मार्केट कमिटीला तुम्ही पाहिलं, मार्केट कमिटीला पाहिलं, हे उमेदवार गजानन नाना होते की प्रेमलाल बापू होते का भाजपचे होते का राष्ट्रवादीचे होते, मी कधी नाही पाहिलं. गुलाबराव पाटील उमेदवार आहे असं निवडणूक मी लढलो. झेडपीला उभा राहिला मी, तो त्याचा विचार करत नाही की तो उमेदवार मुकुंदराव नन्नरे आहे की सचिन पवार आहे का गोपाल बापू आहे की प्रताप आहे की प्रेमलाल भाऊ आहे का कोण आहे. मी समजतो उमेदवार गुलाबराव पाटील आहे. जशी निवडणूक मी माझी लढतो तशी निवडणूक मी माझ्या कार्यकर्त्याची लढतो, कारण माझं बळ माझे कार्यकर्ते आहे. त्यामुळे ही बैठक लावण्याचं मूळ कारण हेच आहे. तुमच्याकडे ज्याच्या गावामध्ये 1000 मतं आहे तो मला आज सांगू शकतो की गुलाब बोतुल इथला मतं भेटतील. यादी तर घ्या हातात. 1000 मतांमध्ये तुम्हाला माहिती, हा पक्का मारलो टिक, उसके घर में 4 वोट, हा कच्चा हा देणार नाही, फुली माइनस, हा काठावर आहे, वाय ईदगाव मार्गे एसटी गेली तर पटवू शकतो, उसको पटाओ. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत ज्याच्या गावात 1000 मतं आहे तो मला सांगू शकतो की 1000 मध्ये 500 आपल्याला भेटतील, 300 समोरच्याला भेटतील, 200 पटवलं तर 100 आपले कव्हर होतील, आपल्याला इतक्या मतांचं लीड राहील. हे करू शकता तुम्ही. करायची इच्छा असली पाहिजे. काही लोक बूथ प्रमुखचं नाव देत नाही का, काय होईल ना, काय नाही झालं का, प्रॉपर्टी वाटायची का, काय होईल का, वारस लागतील मन इस्टेटले हो. शिवदूतचं काही लोक नाव देत नाही का, देत नाही तुम्ही. तुम्हाला काही माझ्याकडे भेटायला कार्यकर्त्याला कोणी आलं पाहिजे तरच मी भेटतो असं नाहीये. माझ्याकडे सर्वसाधारण माणूस डायरेक्ट येऊ शकतो. माझ्याकडे वकील आणण्याची गरज नाही. मी कार्यकर्त्याच्या भरोशावर उभा आहे. माझी ताकद तुम्ही आहे आणि तुमच्या ताकदीकरता मला कोणी माणूस येईल आणि आज सांगेल तेव्हा मी त्याचं काम करेल, मुळीच नाही. तुम्हाला काय वाटतं, मला समजत नाही कोण काय काम करतंय असं वाटतं तुम्हाला, पण मी बोलत नाही. काही लोक तुम्हाला काय वाटतं की रोज मला भेटता म्हणून त्यांची माझ्यापाशी हवा आहे, बिलकुल नाही. एक लक्षात ठेवा, सचिन दादा निवडून आल्यानंतर जो माणूस पहिला हार घालतो त्यानं मतच दिलं नसतं. लक्षात ठेवता तुम्ही. ज्यांनी मत दिलं त्याला माहिती मी किती भी दूर राहिला तो मेरा भगवान मुझे मालूम है कि मेरा गुलाब भाई की मेरे पे ध्यान है. तो हार याच्या करता घालतो, मी देईल नाही पण हार घालतो, मी हार घालतो. मी भी समजून जातो बेटा तूने दिया नाही रे. तर सांगायचा अर्थ असा की मलाही आता बऱ्यापैकी केस उडले आहे. मी 5 आमदारक्या स्वतः लढलोय, 2 आमदारक्या दुसऱ्याच्या लढलोय, 7 आमदारक्या लढण्याचा मलाही अनुभव आहे. त्यामुळे माणूस, गल्ली, गटार, वाडा
आपल्या पक्षामध्ये प्रत्येक काही गावांमध्ये 70% गावामध्ये आपल्यातच 2 गट आहे की नाही? आई शपथ सांगा, आहे की नाही? तुमच्या गटामुळे माझं नुकसान होईल असं काही ठिकाणी आहे. पण लक्षात ठेवा, एक गटवाल्याने एक गटाची लफडी केली आणि उद्याच्या दिवशी त्यांनी माझ्याऐवजी दुसऱ्या माणसाला मदत केली, समोरच्याचा काहीच फरक पडत नाही. तो तुम्हाला मानणार पण नाही. तो म्हणे मी माझ्या ताकदीवर निवडून आलो. पण लक्षात ठेव जा, तुम्ही जरी गुपचूप त्याला मदत केली तरी गुलाबराव पाटलाच्या घरी पहिले फटाके फुटणार नाही. पहिले तुमच्या घराच्या समोर फटाके फुटतील याचा विचार करा. गुलाबराव पाटील पडल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्या घराच्या समोर फटाके फुटतात. तशी ताकद नाही कोणा माईच्या लालची आपल्या घरासमोर फटाके फोडायची. आएगा तो वापस नाही जाएगा. पण तुमच्या घराच्या समोर मी पडल्यानंतर सगळ्यात पहिले फटाके फुटणार याचा विचार करा. साधं गणित लावा. मागच्या वेळेस अत्तरदे आपल्या विरुद्ध उभे होते. अत्तरदेंना मते होते 55,000. पुष्पाताईंना राष्ट्रवादीचे मतं होते 17,000. आपल्याला मतं होते 1,07,000. हिसाब करवा लो, 1,62,000. बरोबर. त्यावेळेस बीजेपी आपल्या डायरेक्ट झाडून झुडून विरुद्ध होती. आई शपथ सांगा, आपल्याबरोबर होती. थोडेफार लालचंद भाऊ वगैरे काही कार्यकर्ते होते, हे काही थोडेफार होते. आता परिस्थिती अशी आहे की 80%च्या वरती बीजेपी आपल्याबरोबर आहे. त्या 55 मधून 40च पकडा आपण. 1,7 तर तुम्ही पक्की टिपायची, त्यान महिने 7 उडाई द्या, 27 गायब. 1 तर पक्का, त्यासना 40 लिहिल्या. 1,40, 27, 17 टाक द्या. करा हिसाब. 44 विरुद्ध 1,40, 47 विरुद्ध 1,40. गणित कुठे भी फिरवा, पृथ्वी गोल आहे. फक्त तुम्ही ठिकाण्यावर राहा. तुम्ही ठिकाण्यावर राहा. आपलाच माणूस, आपला माणूस आप्पाई घ्या येऊ देणार आहे. तो गावात आल्याबरोबर दुसरा त्यांना माणूस बोलत नाही. देवकराप्पा आले, अरे आता येईन ना, 2 महिना येईन ना. मी 5 वरी झाला इरानू, कधी बोलणार नाही तू ही घ्या. तुम्हीच प्रचार करताय घेणानी देणानी. आपण आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला चुकीचं बोलू नका. शरद पवार साहेबांवर टीका करू नका. आपली ती लायकी नाही. ती आपली लायकी नाही. आपली लायकी कोण? संजय राऊत. अपना माल है वो. उद्धव ठाकरेंवर मी कधीच टीका करत नाही, कधीच नाही करत. आपण बघा, आपली ती लायकी नाही आहे. ते बोलतील शिंदे साहेब, देवेंद्रजी बोलतील, ती माझी लायकी नाही आहे. शरद पवारांवर टीका करणं एवढा मोठा माणूस मी झालेलो नाही आहे. मी माझ्या लेवलच्या माणसाबरोबर टीका केली पाहिजे असा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तू ग्रामपंचायतमध्ये निवडून आला नाही पण शरद पवारवर बोलतो, ही गोष्ट पण चुकीची आहे. आपण आपलं दुकान सांभाळा. तो पाळतीत राहतो आणि तो वाकटुकीची हवा पाहायला जातो. तू न गाव देख रे, कथा चेटरा नारता तर काही कोणाची हवा पाहू नका. तुमचा दम जर तुमच्या गावामध्ये आहे तर पेटी भरून दाखवा, तर तुमची आपोआप किंमत होणार आहे. तो राहतो धारमध्ये आणि त्याची हवा पाहायला कोण येतो? त्याची हवा पाहायला येतो नि बोरावाला. तू नि बोरा पाहिन भाऊ, तू धारमध्ये का राहिला? धारमध्ये आहे आमचे कार्यकर्ते, ते पाहतील. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, कोणी म्हणलं 60 दिवस राहिले, 60 दिवस नाही राहिले, फक्त 52 दिवस राहिले आपल्याला. आता किती? 52 दिवस. 181 गाव आहे, 2 नगरपालिका आहे. म्हणून भाजपवाल्यांशी चांगलं बोला. जसं गोपाल भाऊ बोलले, आपण नवरीवाले, सध्या ते नवरदेववाले, त्यांना विचारा कितला पाहुणा येणार आहेत, कोणासमोर वाटी ठेवणी पडीन, कोणासमोर नारळ ठेवणं पडीन. हा मानपान विषय आहे. लोकसभेमध्ये आपण नवरदेववाले होतो, ते नवरीवाले होते आणि आपण इमानदारीने काम केलंय. ते पण इमानदारीने काम करण्याचं बरोबर केलंय. काल आपण भारतीय जनता पार्टीच्या माणसाला मार्केट कमिटीचा अध्यक्ष केलं. आपण शब्द पाळले. गजानन नानांच्या सौभाग्यतीला निरोप दिला, 1 मिनिटात वहिनीने राजीनामा दिला. जिजाबराव पाटील आपले गारखेड्याचे सभापती झाले आणि आलंच, आणि पिरण पाटील जे बामण्याचे आहेत ते उपसभापती झाले एरंडोल तालुक्याचे. त्यामुळे आपण त्यांच्याशी एकदम फिक्स फेविकॉल का जोड है, अभी टूटेगा नहीं.
एवढं जोरदार आपण काम केलेलं आहे, पण आता आपल्या वागण्यावर सगळं अवलंबून आहे. तुमच्यामधले आपसातले वाद असतील तर ते मिटवून टाका. तुमच्या आपसाच्या वादमध्ये जिथे आपल्याला 200 मताचा लीड मिळणार तिथे 100वर जाऊन बसू आपण, आणि जो अंदाज लावलाय तो चुकून जाईल आपला. आज एकनाथराव शिंदेना हे माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जे 5 आमदार आहे ते 5चे 5 आमदार निवडून देतील. त्या भरोशावर ते मुंबईमध्ये काम करताय आणि मी तुमच्या भरोशावर काम करतोय. त्यामुळे ही दहीहंडी आहे. एकही माळा चुकला तर गोविंदा खाली, म्हणून तुमच्या भरोशावर मी हे करतोय. आणि माझ्या अंगामध्ये कधी मंत्रीपद आलं नाही. माझा मूड सुद्धा कार्यकर्त्याला माहिती आहे. गाडी गरम आहे का, गाडी थंडी आहे का, पाणी टाकील्या 3 वेळा, काय काय बोलता मला माहिती आहे. पण मी माझ्या कार्यकर्त्यांकरता 5-10 मिनिटं संताप करतो आणि 5 मिनिटात विसरून जातो. पण मी माझा कुटुंबाचं म्हणून त्याच्यावर प्रेम करतो, म्हणून रागवतो. ज्याला प्रेम करण्याचा अधिकार आहे त्यालाच रागवण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांचं हे कुटुंब आहे. ना मला जात माहिती आहे, ना धर्म माहिती आहे, ना पंथ माहिती आहे. या ठिकाणी आमचे बिल्ल टायगर संघाचे अध्यक्ष बोलले की गुलाबराव पाटील यांनी आमच्या 6 महिन्यामध्ये आमची त्यांची ओळख झाली. मी एकलव्याची बऱ्याच लोकांनी प्रवेश केला. इथे 7 ठिकाणी आपलं पुतळ्याचं काम चालू आहे. आता 7 ठिकाणी. दोनगावला संजू सर बसली आहे, डेप्युटी बसली आहे, किशोर बसला आहे. तिथे काम चालू आहे आपलं. जवळपास 91,000चा पुतळा आहे. तिथं आम्ही काम चालू केलं आहे. बाबुळगावला काम चालू आहे. झुरखेडाला काम चालू आहे. खामखेड्याला काम चालू आहे. खामखेड्याचं झालं. हे आता हे काम चालू आहे. आम्ही ठरवलं आहे जिधर जिधर भिल बस्ती उधर एकलव्य आना चाहिए, हे आम्ही काम ठरवलं आहे. बौद्ध विहाराची कामं मुकुंदराव 30 ठिकाणी आपली बौद्ध विहाराची कामं चालू आहे. 15 ठिकाणी कामं पूर्ण झाली आहेत. धरणगाव शहरामध्ये अशी कुठली जात नाही तिथे आम्ही पैसा दिला नाही. मराठा समाजाला 50 लाख रुपये आपण मंगल कार्यालयाला दिले. तेली समाजाला 50 लाख रुपये दिले. ब्राह्मण समाजाला 50 लाख रुपये दिले. न्हावी समाजाला 35 लाख रुपये दिले. कुंभार समाजाला 35 लाख रुपये दिले. मुस्लिम समाजाला जवळपास 4 वाड्यामध्ये 2 करोड रुपये दिले. चर्मकार समाजाला 25 लाख रुपये दिले. धनगर समाजाला 35 लाख रुपये दिले. भावसार समाजाला दिले. आता किती नावं घेऊ. माळी समाजाला 1 करोड रुपये दिले. मग मला सांगा मी कोणत्या समाजाचा आहे. मी तुमच्या समाजाचा आहे. मी सगळ्या समाजाचा आहे. त्यामुळे काही लोक निवडणुकीच्या वेळेस फक्त समाजावर बोट ठेवतील. पण मी मित्रांनो कधी जातीवाद केला नाही. माझ्या व्यासपीठावर ते केलं तर देवकराप्पांच्या व्यासपीठावर जेवढे मराठा पाटील सापडणार तेवढे गुलाबराव पाटलाच्या व्यासपीठावर सापडतील. हीच माझी कमाई आहे. त्यामुळे जात पात धर्म पंथ याच्या व्यतिरिक्त मी काम केलेलं आहे. म्हणून आता शेवटची लढाई ते एवढंच करतील की सामाजिक काही प्रमाणामध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण मला माहिती आहे मी निवडणुका लढलो आहे. मी कोणत्याही गावामध्ये जात पात धर्म पंथ याच्या भरोशावर काम केलं नाही. ज्या दोनगाव गावामध्ये मी कायम मायनस राहायचो, मागच्या वेळेस मला थोडं जास्त लीड मिळालं होतं. मी त्या दोनगाव गावामध्ये 12 कोटी रुपयाची कामं केली. हे तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. शेरी आमचं गाव आहे, ज्याला मी माझं गाव समजतो, धार शेरी. तिथल्या माझ्या कार्यकर्त्यांना आपण विचारू शकता. गावाचं मतदान दोघं मिळून 2200 आहे आणि कामं 25 कोटीची आहे. माणसाप्रमाणे 1 लाख रुपये. हिसाब लगा लो आप. माझं छोटंसं खामखेडा आहे, 450 मतांचं गाव आहे. 5 कोटी रुपयाची कामं केले. माणूस परत 2 लाख रुपये. हम काम भी किया है, हमने नाम भी किया है. कोणी दुखलं दवाखान्यात गेलं तर पाटील आहे. सगळ्यात जास्त विमानात गुलाबराव पाटलाबरोबर कोणी फिरलं असेल तर माझे कार्यकर्ते फिरले, याचा मला अभिमान आहे. आप्पा तुम्ही बी मंत्री होते, सारी एसटी तरी दही करा आम्हाला लोक असले. तू सगळ्यात जास्त बंगल्यावर कधी कोणाच्या गर्दी राहत असतील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर, तर फक्त तुमच्या भाऊच्या बंगल्यावर गर्दी राहते. याचं कारण हेच माझं भांडवल आहे. त्याला वाटतं मुंबईत माझं घर आहे, मुंबईत माझा भाऊ राहतो, माझा गुलाब भाऊ राहतो, म्हणून तो आध्या रात्री थैली घेऊन माझ्या दरवाजे येऊ शकतो. त्याला माहिती आहे
हे मंदिर कधी उघड आहे, शनी शिंगणापूर आहे, इथे सगळ्यांना प्रवेश आहे. त्यामुळे मी तुमच्याशी कायम चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. हा मंडप तर आमचा कधीच खाली उतरत नाही. आम्ही देवाला सांगितलं की हा मंडप आमचा खाली उतरता कामा नये. इथे असेच मेळावे, असे गरिबांचे, अशा दुःखी लोकांचे काम झाले पाहिजे. इथं आमच्या हाताने अन्नदान झालं पाहिजे. इथं आलेला माणूस आनंदाने बाहेर गेला पाहिजे, हीच मानसिकता आमच्या मनामध्ये असते. बऱ्याच आमदार माझ्यावर टीका केली होती, गुलाबराव पाटील पानी मंत्री है, वो पानी कहाँ डालता है रात को. ठीक है, वो तो सबको मालूम है, पण माझी मूळ किंमत माझ्या देवानी केली. माझी मुलं चांगली निघाली. 2 कामं कमी करत असतील, वागण्यामध्ये थोड्या मोठ्या चुका करत असतील, पण माझे पोरं रात्रीचे इंजिनियर नाही आहे. माझे पोरं ठिकाण्यावर आहे, हीच माझी कमाई. नाही तर पुढाऱ्यांचे पोरं ठिकाण्यावर निघणे फार मुश्किल काम आहे. हे कशामुळे झालं तर तुमच्या आशीर्वादामुळे झालं. इथे डोळे नसलेली माझी बहीण आली तर मी तिला माझ्या बहिणीसारखं वापस जाऊ देत नाही, तिला काम करून पाठवतो. कोणाला त्रास झाला तर असं नाही फोनवर असा गुपचूप बोलतो, तुमचा पाटील लगा रे, ऐक रे तू भी ऐक, ओ भी सुनेगा. असं कोपऱ्यात कधी ऐकलं की गुलाबराव पाटील कोपऱ्यात बोलतो? गुदू 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 कोणता साहेबला लावा कोणी लावा माहिती आहे का? आम्ही तर लाईव्ह सुनाते, लाईव्ह. तू पण ऐक, मी पण ऐक. ही काम करण्याची आमची पद्धत आहे. आणि एवढं केल्यानंतर मला साथ मिळणार नाही हे माझ्या स्वप्नातही असू शकत नाही. मी अंधी बेल टाकली आहे. मला माहिती आहे समोरच्याकडे 2 एक्के आहे, पण मी पत्तच उचलणार नाही. की मालूम है मेरे साफ सब कलर है, माझ्याकडे सगळा कलर बसला आहे. त्याचे 1-2 नाही गड्डीत घातले तर नावाचा गुलाबराव पाटील नाही, एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे. म्हणून बूथ प्रमुखांना विनंती आहे, शाखा प्रमुखांना विनंती आहे, सरपंचांना विनंती आहे, शिवदूतांना विनंती आहे, इथून गेल्यानंतर स्वस्थ बसू नका, याद्यांचा अभ्यास करा. या याद्यांचा अभ्यास फक्त विधानसभेपुरता कामाला येणार नाही. लोकसभेच्या नंतर तुम्हाला तो विधानसभेत कामात आला, नंतर ग्रामपंचायतीत कामात येईल, पंचायत समितीला कामात येईल, नगरपालिकेला कामात येईल, झेडपीला कामात येईल. त्याचा अभ्यास करा. असं ठरवा प्रत्येकाने की भाऊ आम्ही 8 दिवसात टिक मारून आणतो यादीची, की तुम्हाला किती मतं भेटतील, किती भेटणार नाही, किती काठावर आहे. मी तुम्हाला कच्चा आकडा देईन इलेक्शनच्या पहिले की आपले कितला भेटतात, पण करण्याची दानत असली पाहिजे आपल्यात. ते करा. तुम्ही फक्त 2 महिने मेहनत घ्या. पुढचे 5 वर्ष 5.5 वर्ष मी तुमच्याबरोबर आहे. 5 वर्ष तुमच्याकरता. 2 महिने माझ्याकरता कड काढा. सासरवाडी जाऊ नका, वावरामध्ये थोडंसं कमी जा, माझ्याकरता थोडंसं काम करा, मेहनत करा. कायम मी तुमच्याकरता मेहनत करण्याचा 100% वसा घेतलेला आहे. मला खात्री आहे की आजची संख्या पाहिल्यानंतर, जळगावची लोकसंख्या त्यावेळेच्या बूथ प्रमुखांची पाहिल्यानंतर मला विश्वास झाला आहे की आपण सगळेजण मला निश्चितपणाने 5 तारखे ते 7 तारखेच्या आसपास आचारसंहिता लागू शकते. आपलं मतदान हे पहिल्या टप्प्यात होतं की दुसऱ्या टप्प्यात हे आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे आजच निवडणूक लागली आहे, अशा पद्धतीनं आपण कामाला लागावं. आणि मला खात्री आहे की तुम्ही गुलाबराव पाटील सगळेजण आहेत, अशाच भरोशावर मी आहे. मी एकटा गुलाबराव पाटील नाही आहे, तुम्ही सगळे बसलेले गुलाबराव पाटील आहे. आणि तुम्ही गुलाबराव पाटील म्हणून युद्ध लढा आणि माझ्या विजयाकरता रात्रंदिवस मेहनत करा, हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण भरपूर वेळेपासून इथे थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. जेवणाचं आहे, जेवणाची व्यवस्था आहे. जो काय है दाल रोटी भाई काय केलं आहे? शेव भाजी पचे और काही बनायो नहीं? शेव भाजी राईस बनायो, चपाती बनायो, जिलेबी बनायो. जिम कर जाणो भाई साहब, मला मारवाडी बी येते, हा लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यांनी जेवण करून जावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी असेल कृपया टेबलावर रजिस्ट्रेशन करा.